हरिओम. आज 4 डिसेंबर गुरुवार, दत्त जयंती. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. गोंदवल्याचं महत्व नामाच्या प्रेमात आहे. ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचं व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो ना, अगदी त्याप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचं व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवलेला ठेवलाय. मनुष्य किती भ्रष्ट बुद्धीचा झाला तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे. निदान अंतकाळी तरी तो तिथे येऊन चांगला होऊन मरेल. अभिमान म्हणून नव्हे, परंतु गोंदवल्याचं महत्व कशात असेल तर ते नावाच्या प्रेमात आहे. राम किती दयाळू आहे, त्याच्या नावाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी आज बाजार मांडलाय. पहिल्यांदा वाटलं आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक, पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले. आपण पाहतो की प्रत्येक गावाला निराळं नाव असं. तसं पाहिलं तर सर्व गावं सारखीच. घरं, दारं, भिंती, शाळा, धर्मशाळा, चावड्या प्रत्येक गावात असतात. परंतु प्रत्येक गावाचं महत्व काही वेगळंच असतं. गोंदवल्यास पैशाचे उत्पन्न नाही, परंतु तिथे नामाचं पीक भरघोस आहे. मी नेहमी हेच सांगतो की जिथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा. इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला तरी त्याच्या वागण्यावरून कळून आलं पाहिजे की हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे. त्याचं तोंड सारखं हलतंय, तोंडाने रामाचा जप चालू आहे, त्या अर्थी हा अमक्या गुरुचा शिष्य असला पाहिजे असं कळून गेला हवं. म्हणतात ना की आपल्या वडिलांचं महत्व सांगू नये, ते मुलाच्या कृतीवरून कळलं पाहिजे. म्हणून आता एकच करा, रामाला हात जोडून मनापासून सांगा, रामा तुझं प्रेम दे आणि आम्ही अखंड नामात राहू. प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू आणि तू ठेवशील ना त्यात आनंदाने, नक्कीच आनंद मानू. तुझं गोड नाम आम्ही हृदयात सतत जतन करून ठेवू. राम खात्रीने कृपा केल्यावर वाचून राहणार नाही. खरोखर या नामामध्ये ना आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचं होईल. लढाई करणं हे अर्जुनाचं कर्तव्य असल्याने तू माझं स्मरण ठेवून लढाई कर असं भगवंतांनी सांगितलं. आज नोकरी घ्या, प्रपंच करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेच आपण भगवंताच्या स्मरणात करू. नीतिधर्माचं आचरण आणि प्रारब्धाने आलेली कामं भगवंताच्या स्मरणात करणं हे सर्व धर्माचे, शास्त्रांचं सार आहे. आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते, त्याप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात. आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या तर भगवंताचं प्रेम आपल्याला का बरं मिळणार नाही. आपण भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करूया. तेच नाम भगवंताची प्राप्ती करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव खास आनंदमयच आहे. जो माझा म्हणतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.